तरुणांनी प्राधान्य कुठल्या गोष्टीत दिलं पाहिजे, पैसा की मानसिक शांती? पैशाचं महत्व हे कायम आहे. आध्यात्मिक असू दे नाही तर सगळ्यांना जेवायला पाहिजे, पैसा पाहिजेच. अनेक आध्यात्मिक गुरु असंही म्हणतात की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त तुला काहीच मिळणार नाही, त्यामुळे नशीब वगैरे या गोष्टींवर विश्वास ठेवणार आहेत. ते म्हणतात की आपण काही करू नाही तर नाही करू, नशीब मला जेवढं देणार तेवढं मला मिळणार. तर मग इथे हे पॅराडॉक्स वाटत नाही का? देवाची पूजा करणं, देवाला नेऊन पेढे देणं असलं जी कामं करतो आणि प्रयत्नाला लक्ष देत नाही, तो माणूस कमकुवत होतो. नृत्य म्हणजे काय आपण हे दाखवू शकतो, वाचन म्हणजे काय दाखवू शकतो. तर तुमच्या इतक्या अभ्यासावरून तुम्हाला काय वाटतं की अध्यात्म म्हणजे नक्की काय असावं? अध्यात्म म्हणजे असं कुठेतरी जाऊन गुहेत बसायचं नाहीये किंवा संन्यास घेऊन पळून जायचं नाहीये. ते अध्यात्म हे एक बेस आहे, फाउंडेशन आहे. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडमध्ये असं लिहितात की अनेक लोक असे होते की ज्यांनी आजाराला मनाच्या ताकदीवर बरं केलंय. तर हे खरंच शक्य असतं का? अंतर्मनाची जी व्यवस्था आहे, बरोबर, अंतर्मन आकाश पाताळ एक करतं म्हणतं, त्यालाच म्हणतं अंतर्मन व्यवस्था करतं सगळी आणि तुम्हाला ते घडवून आणतं. बरेचदा असं होतं की मनापासून प्रयत्न करतो एखादा, पण तरी त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. तर मग ते असं का होत असावं? पैसा, प्रसिद्धी, यश आणि आनंद हे मिळवण्यासाठीचं निंजा टेक्निक मला अगदी थोडक्यामध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी व्यक्ती आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे त्यांचं खरं तर परिचय द्यायची काहीच गरज नाही आहे. मला आज माझी सिच्युएशन अशी झाली आहे, तुकाराम महाराज म्हणतात मज पामराशी काय थोरपण, पायची भांड पायच बरी. पण आज माझं भाग्य आहे की त्यांच्याशी गप्पा मारायला वैचारिक किडांच्या माध्यमातून मला संधी मिळते. आपल्यासोबत आज आहेत प्रल्हाद दादा पै. खूप खूप स्वागत आहे दादा, इथूनच नमस्कार करतो. जीवनविद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जी सुरू केली त्याचे ते आजीव विश्वस्त आहेत. स्वतः खूप उच्च विद्याविभूषित आहेत. IIT मधून त्यांचं बीटेक झालं, त्यानंतर प्रतिष्ठित असे जमनालाल बजाज कॉलेजमधून त्यांनी MBA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर जपानमध्ये जाऊन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट याचं त्यांनी शिक्षण घेतलं. तर त्यांचं स्वतःचं शिक्षण, आध्यात्मिक प्रवास, सद्गुरू वामनराव पै यांच्याकडून आलेली जी लिगसी आहे ती पुढे नेत असताना युवकांशी कसा कनेक्ट राहील, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन त्यांची इफिशियन्सी कशी वाढेल आणि या सगळ्या रामरगाड्यातून आध्यात्मिक प्रगती प्रत्येकजण कसा साधू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सद्गुरू होतेच. तर दादाही ती लिगसी पुढे नेत आहेत. आज आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. तुमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही आधीच नोट डाऊन करून ठेवलेत आणि आज मला 100% खात्री आहे की गप्पा मारून मजा येणार आहे. आत्ता तरुणांना अध्यात्म हे खूप ओल्ड स्कूल वाटतं, म्हणजे रिटायरमेंट लाईफ नंतरच्या गोष्टी आहेत. तर नृत्य म्हणजे काय आपण हे दाखवू शकतो, वाचन म्हणजे काय दाखवू शकतो, किंवा एखादी स्पेसिफिक गोष्ट तिची काहीतरी डेफिनेशन असते. पण खूप तरुण याच कोलाहलात अडकून जातात की अध्यात्म म्हणजे नक्की काय. तर तुमच्या इतक्या अभ्यासावरून तुम्हाला काय वाटतं की अध्यात्म म्हणजे नक्की काय असावं? पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म म्हणजे काय हे नाही समजल्यामुळे लोक अध्यात्माकडे वळले, म्हणजे भजन पूजनाकडे वळले असं लोकांना समजले. त्यामुळे अध्यात्माबद्दलची एक संकल्पना आहे की अध्यात्म करायचं म्हणजे प्रपंच सोडायला पाहिजे, संसार सोडायला पाहिजे आणि अध्यात्माला लागलं पाहिजे किंवा अध्यात्मामध्ये पडलं पाहिजे. तर जीवनविद्या काय सांगते की अध्यात्मात पडायची गरज नाही, अध्यात्मामधून आपली प्रगती व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट सद्गुरू काय सांगतात की अध्यात्म हे आपल्या प्रपंचामध्ये उपयोगी पडलं पाहिजे. ते अध्यात्म हे एक बेस आहे, फाउंडेशन आहे, किंवा आम्ही नेहमी म्हणतो की इट इज अ विजडम. म्हणजे स्पिरिच्युअलिटीमधनं जे विजडम येतं, हे विजडम जर तुम्ही आयुष्यात वापरलं तर तुमचा प्रपंच पण सुखाचा होईल आणि अध्यात्माकडे प्रगती होईल. अध्यात्माला एक दुसरा अर्थ आहे म्हणजे परमार्थ. परमार्थाचा अर्थ काय? परम अर्थ म्हणजे परम उपयुक्त. खरा परमार्थ हा आपल्या पाहण्यात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जगाकडे कसं पाहतो, मगाशी मी उदाहरण दिलं की पैशाकडे कसं पाहायचं, समजलं ना, प्रत्येक माणसाकडे कसं पाहायचं, ही पाहण्याची जी दृष्टी आहे ना ही बदलणं म्हणजे परमार्थ. तर खरं म्हणजे ही जी शक्ती, मोठी शक्ती आहे ना, ही प्रचंड शक्ती हे सगळं चालवते ब्रह्मांड, म्हणजे तिच्याकडनं चालवलं जातं हे सगळं. आणि तीच शक्ती आपल्याकडे पण आहे अंशरूपाने. चैतन्य शक्तीचा विराट सागर हा जो पसरलेला आहे सगळीकडे, हात आहे, बाहेर आहे, सगळीकडे तोच आहे, दुसरं काही नाहीच आहे. ती चैतन्य शक्ती आपल्यामध्ये आहे, त्याला आम्ही ईश्वर म्हणतो किंवा चैतन्य शक्ती. तर ह्या ईश्वराची आपली ओळख करणं, त्याला जाणून घेणं आणि त्याची शक्ती आपल्या आयुष्यात वापरणं, याला परमार्थ म्हणतात.
म्हणजे आपल्याकडे सगळी शक्ती आहे तरी आपल्याला वाटतं आपण निराधार आहोत, अनाथ आहोत. असं नाही आहे. तो आपल्याच मध्ये आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आपल्याला माहिती नाही. म्हणून परमार्थामध्ये तुम्हाला इथे कनेक्ट करता येतं आतल्या परमेश्वराशी किंवा ईश्वराशी, आणि तिथे कनेक्ट करून त्याची जी शक्ती आहे, ईश्वराकडे जी शक्ती आहे, क्रिएटिव्ह पॉवर आहे, ती कोणाकडे नाही ना. मग ही क्रिएटिव्ह पॉवर आपल्याकडे पण आहे, कारण ती आतमध्ये आहे. मग ही क्रिएटिव्ह पॉवर कशी वापरायची आपल्या जीवनामध्ये आणि आपण कसं मोठं व्हायचं हे ज्याला समजलं तो मोठा होतो. कळलं ना. म्हणून अध्यात्म म्हणजे असं कुठेतरी जाऊन गुहेत बसायचं नाहीये किंवा संन्यास घेऊन पळून जायचं नाहीये. प्रपंचात राहून त्याचा उपयोग कसा करायचा बरोबर हे आम्ही शिकवतो. एक डॉक्टर होते, चांगले MBBS शिकलेले, खूप चांगले रिनाऊंड फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांची मिसेस, त्यांची आई आमच्याकडे यायची, पण त्यांना असं वाटायचं की हे सगळं थोतांड आहे. त्यामुळे ते सांगायचं तुम्ही जा, मला सांगू नका. कारण त्यांची बायको नेहमी त्याच्या मागे लागायची, या हो एकदा तरी बघा तरी काय. यायला तयार नव्हते. एकदा काय झालं, त्यांना डॉक्टर मोदी म्हणून आमचे अध्यक्ष होते आमच्या मंडळाचे, इज अ फाउंडर इन लेझर टेक्नॉलॉजी. आय सर्जन होते, मोठे आय सर्जन. त्यांचं नाव खूप मोठं होतं. तर त्यांच्याकडे ते डोळे दाखवायला गेले होते आणि त्यांच्या इकडे सद्गुरूंचा फोटो, सद्गुरूंचं तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे बघून ते चार्ट झाले की हा माणूस पण याच्यामध्ये पडलाय. मग त्यांनी विचारलं डॉक्टरांना, अरे तुम्ही पण म्हणजे फुकट गेलाय असं त्यांना म्हणायचं होतं, पण बोलता येते म्हणून तुम्ही पण एवढंच बोलले ते. तर ते बोलले चांगलं आहे, प्रॅक्टिकल आहे, सायंटिफिक आहे, तुम्ही एकदा जाऊन बघा तरी ना. तर त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना वाटलं आपण जाऊन बघूया. म्हणून एकदा गपचूप ते तिथे गेले, एकच प्रवचन सद्गुरूंचं ऐकलं आणि सद्गुरूंच्या प्रेमात पडले. तेव्हापासून त्यांनी एवढं ज्ञान घेतलं, त्याने आपली एवढी प्रगती पण केली आणि आपली परमार्थिक पण प्रगती केली. म्हणजे जो माणूस आतून बाहेर येत नव्हता तो माणूस आता मुलुंडमधून बोरिवलीला धावत येतो, सगळं काम बाजूला टाकून. आणि नुसते सद्गुरू नाही, संपूर्ण फॅमिलीला ते चेक करायचे प्रत्येक महिन्याला येऊन. एवढं त्यांचं काय म्हणतात कमिटमेंट झाली आमच्या कुटुंबाशी, जीवनविद्येशी. एक कायम हा प्रश्न तरुणांच्या मनात येतो की मला पण, मी आता 29-30 वर्षाचा आहे, मला माहिती आहे की वयाच्या 60व्या वर्षी मलाही हे रिअलायझेशन होणार आहे की आयुष्यभर पैशाच्या मागे पळालो राहो, पण आत्ता वाटतंय की मनशांती महत्वाची आहे. पण आजची स्पर्धा तर मी टाळू शकत नाही. आज तर मला सिद्ध करणंच आहे. ही जी रॅट रेस चालू आहे त्याच्यामध्ये मला लोटणंच आहे. तर अशा कोलाहलामध्ये जे अडकलेले, कन्फ्युजनमध्ये, त्यांनी आता तू जे बोलला की पैशाचं महत्व हे कायम आहे. आध्यात्मिक असू दे नाही तर सगळ्यांना जेवायला पाहिजेच आहे, सगळ्या गोष्टी पाहिजेच आहेत. म्हणून जीवनविद्या ही पैशाला कमी लेखत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. ओके, पैसा पाहिजेच. म्हणून सद्गुरू म्हणतात की माणूस किंवा आपण जे एखादा पक्षी 2 पंखाने उडतो ना, एका पंखाने नाही उडू शकत. तर आपल्याला पण 2 पंख लागतात. म्हणजे पैसा पण पाहिजे आणि पुण्य पण पाहिजे, ईश्वर पण पाहिजे, ऐश्वर पण पाहिजे. समजलं ना. दोन्ही पाहिजे, प्रपंच पण पाहिजे, परमार्थ पण पाहिजे. ह्या दोन्ही पंखाने जेव्हा तू उडतो तेव्हा तू आनंदाने विहार करतो. एक पंख खराब झाला तर तू आपटी खातो. म्हणून प्रपंच आणि परमार्थ किंवा ईश्वर आणि ऐश्वर दोन्ही पाहिजे. सद्गुरू तुम्हाला असं म्हणजे गरिबीत राहा असं सांगतच नाही. सुखात राहा, आनंदात राहा, ऐश्वर्यात राहा. पण हे ऐश्वर मिळवायचं कसं? लोकांना खाली पाडून, लोकांना मारून, हे सद्गुरूंना मान्य नाही. तू तुझ्या प्रयत्नातनं ऐश्वर कमावणं नो प्रॉब्लेम. तू तुझा प्रयत्न कर, जीवनविद्या जग. जीवनविद्या जगता जगता तू जो प्रयत्न केले आणि तुझा तो उत्कर्ष घडवून आणलास तर इट इज वेलकम. आज आमच्याकडे सगळे तरुण उत्कर्ष झालेले आहेत. मोठमोठी नावं मी सांगू शकतो. आता डॉक्टर काश्मीरा संखे ही आता UPSCला पहिली आली महाराष्ट्रात, ती आमच्या इकडेच घडलेली आहे. वैभव निंबाळकर तो आज DIG पोलीस आहे, पोलीसमध्ये DIG पोझिशनला आहे. तो पण आमच्याकडनं लहानपणापासून आमच्या संस्कारात वाढलेला आहे. त्यांचं फाउंडेशन हे जीवनविद्या आहे. आणि खरं म्हणजे सद्गुरू जे सांगतात ना ते खूप महत्वाचं आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये दोन्हीकडे सुख पाहिजे असतं. तुम्ही जर अध्यात्मामध्ये जाऊन तुम्हाला दुःख देणार असेल तर कोण जाईल अध्यात्मामध्ये? म्हणून जेव्हा परमार्थ आपण जेव्हा म्हणतो तर त्याच्यातनं सुद्धा त्याला सुख आणि आनंदच पाहिजे असतो. आणि प्रपंचामध्ये सुद्धा तू सुख आणि आनंद, पैसा पाहिजे कशासाठी? सुखासाठी ना. म्हणून सुख आणि आनंद हे कॉमन आहे दोन्हीकडे, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये. पण काय झालं माहितीये, प्रपंचामध्ये आपण ज्याच्या मागे लागतो ते सुख आहे ना टेम्पररी आहे, पण ते पाहिजेच. पण त्याचा अतिरेक किती करायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कार पाहिजे, जागा चांगली पाहिजे,
3 बेडरूम 4 बेडरूम इज ओके, पण तुम्हाला किती म्हणजे त्याला एंडच नाही असं तुम्ही कमवायचं, आणि शेवटी ह्याच्यातनं तुम्ही काय मिळवता? दुःखच मिळवता आणि काय मिळवत नाही. त्यामुळे पैसा हा महत्त्वाचा आहेच, पण तो पैसा कसा मिळवायचा, किती मिळवायचा आणि कसा वापरायचा याला तारतम्य पाहिजे, आणि हे तारतम्य जीवनविद्या देते. बऱ्याचदा असं होतं की एखादं काम आपण जेव्हा हातात घेतो तर धार्मिक आणि ज्यांचा विश्वास आहे ती लोक देवाला नमस्कार करतात, पण काही लोक अशी असतात की इतकी देवभोळे होऊन जातात की फक्त देवाच्याच भरोशावर माझं हे काम आहे तू कर बाबा, म्हणजे पूर्ण त्याच्याच खांद्यावर टाकून देतात. तर अध्यात्माकडे कललेला माणूस जो असतो तो स्वतः कमकुवत असतो का? आणि हे करत असताना तो स्वतःची क्षमता विसरतोय, कॅपॅसिटी विसरतोय असं वाटतं का? चांगले प्रश्न विचारतो. उलट तो कमकुवत होत नाही, तो स्ट्रॉंग होतो. कमकुवत कोण होतो? ज्याला अध्यात्म माहीत नाही आणि तो कर्मकांडाला जास्त महत्त्व देतो. म्हणजे देवाची पूजा करणं, देवाला नेऊन पेढे देणं असलं जी कामं करतो आणि प्रयत्नाला लक्ष देत नाही, तो माणूस कमकुवत होतो. फॉर एक्झाम्पल, आता माझा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो MCOMला गोल्ड मेडलिस्ट आहे. हां, आता तो CAला होता, त्याचा मित्र पण होता. तो मित्र गोरेगाववरनं सिद्धिविनायकाला चालत जायचा चपला न घालता, का तर CA पास व्हायला पाहिजे. माझा मुलगा कधीच गेला नाही, पण शेवटी रिझल्ट काय आला? नापास झाला. माझा मुलगा चांगला पास झाला. आता हे असं का होतं? कारण त्यांचं हे जे अध्यात्म असतं हे कर्मकांडावर हे आहे आणि प्रयत्नाला ते कमी पडतं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? प्रयत्न हे रत्न परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ, देवापेक्षा श्रेष्ठ असं म्हणतात. सद्गुरूंचे सिद्धांत तुम्ही ऐकले ना तर तुम्ही चाट होऊन जा. सद्गुरूंनी सांगितलं की प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून सद्गुरूंनी प्रयत्नाला महत्त्व दिले. सद्गुरू म्हणतात देव कृपा पण करत नाही आणि कोप पण करत नाही. सगळं काही तूच करतोय, तुझ्या कर्मातनच, तुझ्या प्रयत्नातच तू सगळं मिळवणार आहे, देव तुला काही देणार नाही. पण सद्गुरूंचं आमंत्रण दिलंय की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अनेक आध्यात्मिक गुरु असंही म्हणतात की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त तुला काहीच मिळणार नाही. 5व्या दिवशी तुझ्या कपाळावर सटवाईने जे लिहिलंय तेवढंच तुला मिळणार आहे. त्यामुळं नशीब वगैरे या गोष्टींवर विश्वास ठेवणार आहेत. ते म्हणतात की आपण काही करो नाही तर नाही करो, नशीब मला जेवढं देणार तेवढं मला मिळणार. तर मग इथे हे पॅराडॉक्स वाटत नाही का? आता त्या गुरुला किती माहिती आहे मला माहित नाही, पण तुम्ही गीता ऐकली ना, भगवद्गीता वाचली, त्याच्यामध्ये कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचित्. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? कर्माला महत्व दिलं, कर्मसिद्धांताला महत्व दिलं आणि कर्माचं फळ मिळणारच हे पण सांगितलेलं आहे. बरोबर? मग असं म्हटलंय का तुला फळ मिळणार, तू काहीतरी कर, पूजा अर्चा कर, सांगितलंय का? युद्ध कर म्हणून सांगितलं. कृष्णाने काय सांगितलं? भगवान कृष्णाने काय सांगितलं? युद्ध कर, पण कसं कर? माझ्या स्मरणात कर. आता माझ्या स्मरणात कर हा एक मोठा विषय आहे, तो मी आता इथे घेत नाही. पण युद्ध करायला त्यांनी सांगितलं ना, आराम करायला सांगितलं नाही घरी. तसं जे आध्यात्मिक गुरु प्रयत्नाला महत्त्व देतात आणि त्याच्याशी कनेक्ट कसं व्हायचं हे शिकवतात, ते खरे गुरु. कारण आपल्याकडे आहे ना जो ईश्वर आहे, त्याला चैतन्य शक्ती म्हणतो आम्ही, ती शक्ती आपल्याकडे मन रूपाने नांदते. मन रूपाने नांदते म्हणजे काय? बहिर्मन आणि अंतर्मन रूपाने नांदते. तुम्ही अंतर्मन ऐकलं असेल, सबकॉन्शियस माइंड, बरीच पुस्तकं त्याच्यावर तुम्ही ऐकली वाचली पण असतील, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आता हे मन आहे ना, त्या चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे, म्हणून त्याच्यामध्ये पण तेवढीच शक्ती आहे. असं म्हणतात की आपला कुठलाही रोग बरा करण्याची ताकद आपल्याच अंतर्मनामध्ये आहे. कुठलाही रोग, त्याच्याबद्दल मी नंतर आला वेळ तर सांगेन. म्हणजे सांगायचं मतलब आहे आपल्यामध्ये ती शक्ती आहे आपल्यालाच क्युअर करण्याची, आपल्यासाठी जे काही पाहिजे ते क्रिएट करण्यासाठी आणि आपला उत्कर्ष करण्याचं सगळं काही सामर्थ्य आपल्यामध्येच आहे. मग आपली कॅपॅसिटी कशी कमी होईल? पण हे दाखवून देणार कोणती लागतं, समजलं? आणि तो खरा गुरु. बरेचदा असं होतं की मनापासून प्रयत्न करतो एखादा, पण तरी त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. तर मग ते असं का होत असावं? आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे प्रयत्नाला यश न मी म्हटलं ना, यश मिळालं नाही तरी नंतर चांगलं यश मिळू शकतं. ह्याच्यासाठी आपले जे राष्ट्रपती होते डॉक्टर APJ कलाम, यांचं उदाहरण खूप फेमस आहे. ह्यांना जेव्हा एअरफोर्समध्ये जायचं होतं, डिफेन्समध्ये जायचं होतं, तर त्यांना मिळालं नाही, काहीतरी झालं आणि त्यांचं हुकलं. ते एवढे निराश झाले होते. पण नंतर त्यांनी पुढे गेले, ते या अपयशावर मात करून ते पुढे गेले आणि शेवटी ते राष्ट्रपती झाले. आणि राष्ट्रपती झाल्यानंतर हेच एअरफोर्सचे कमांडर चीफ
त्यांना सलाम मारले होते. तेव्हा त्याने असं म्हटलं की मी जर तिकडे गेलो असतो, तेव्हा मला जर यश मिळालं असतं आणि मी तिकडे गेलो असतो तर मी आज त्या सलाम करण्यामध्ये उभा राहिलो असतो आणि आज मी अशा ठिकाणी पोहोचलो की ते मला सलाम करते. म्हणजे तेव्हा त्यांना अपयश आलं होतं, पण त्या अपयशाचं त्यांनी शेवटी एवढं यशस्वी होऊन दाखवलं की त्यांनी त्याच्यावर मात केली. म्हणून कर्माला महत्व होतं. जो होता है वो अच्छे के लिए होता है, यावर विश्वास आहे तुमचा? येस. ओके. कधी सगळं कर्माचं. कर्म चांगलं केल्यानंतर, नाही तर नुसतं असं बसून म्हटलं त्याला काय महत्व. तुम्ही चांगलं कर्म केलं, जो होता है वो अच्छे के लिए होता है. असा एखादा कुठला तुमच्या आयुष्यात अनुभव आलाय का की एखादा धनाढ्य आणि बाहेर प्रचंड त्याची क्रेज आहे आणि खूप ओळखी आहेत, पैसा पण भरपूर आहे, पण आतून काही मानसिक शांती पण नाही आणि पोकळ वासाय सगळं? मला वाटतं एक एक्झाम्पल देणं म्हणजे मला द्यायची गरजच नाही. सगळेच पोकळ वासे. अच्छा. जी धनाढ्य तुम्हाला वाटतात, मोठे वाटत नाही, सगळे पोकळ आहे आतून. हे मला मी का सांगू शकतो, कारण मी काउन्सिलिंग करतो. त्यामुळे माझ्याकडे सगळ्या टाईपचे लोक येतात आणि ते जेव्हा येतात आणि ते जेव्हा घरचं सांगतात आम्हाला, तेव्हा मी चाट होऊन जातो. कारण एवढं त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं सुख आहे. समज आपल्याला वाटतं की हे सगळे सुखी आहेत, मग आतून हे खूप पोकळ आहेत, आपल्याला कळून शकतं. म्हणजे मी अशा बऱ्याच लोकांना मी सांगू शकतो की त्यांचे म्हणजे मोठ्या बिझनेसमन, नाव घेऊ शकत नाही म्हणून मी जर सांगतो, मोठे बिझनेसमन घरामध्ये खूप त्रास झालेले, म्हणजे मुलं बिझनेस सांभाळत नाही आहेत, त्यामुळे ते हैराण झालेले आहेत. एवढा मोठा बिझनेस उभारून ठेवलेला आहे आणि मुलं काहीच लक्ष देत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं ना की भ्रष्टाचार करून असं केलेले लोक मग पस्तावतात, मग आमच्याकडे आल्यानंतर सुधारतात. अच्छा. सुधारल्यानंतर शेवटी काहीतरी केल्याचं कर्माचं फळ मिळतं थोडंसं, पण हळूहळू त्यांच्यामध्ये फरक होत जातो. माझी आई आणि माझ्यामध्ये खूप कायम एक कॉन्फ्लिक्ट होतो. माझ्या आईचं म्हणणं असतं की योग्य वेळात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे आत्ता खूप जणांचं असं होतं की करिअरच्या मागे धावता धावता अनेक गोष्टी सुटून चालत किंवा उशीर होतोय, विशेषतः लग्नाला. तर हे कसं हँडल केलं पाहिजे? खरं म्हणजे तुझ्या आईने सांगितलं ते खरं आहे, पण त्याचं मी मागचं सायन्स सांगतो. आपलं सगळं जीवन आहे ना निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं. म्हणजे विज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, ते खरं निसर्गाचे नियमच असतात. तसं आपलं हे चक्र आहे शरीराचं. म्हणजे मुलींना कसं असतं, मुली वयात कधी येणार आणि त्यांचं मेनोपॉज वगैरे, ह्याच्यामध्ये एक फिक्स हे असतं. तुम्ही म्हणा मी करिअर करून नंतर लग्न करीन, तोपर्यंत तुमचं हे वय गेलेलं असणार आणि मग तुम्हाला मुलं पण नाही होणार, तुमचं नाही होणार, काही योग्य रीतीने तुमचा विवाह सक्सेसफुल होणार नाही. म्हणून योग्य वेळी योग्य गोष्ट करणं याला खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी असं नाही की सगळं करिअर केल्यानंतर लग्न केलं पाहिजे. तुम्हाला लग्न करून सुद्धा करिअर मेंटेन करता येतं. नवऱ्याने बायकोला जर करिअर करण्यासाठी मदत केली, दोघांनी एकमेकांना मदत केली, तर दोघांचं करिअर होऊ शकतं चांगलं. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मदत केली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तुमची मुलं पण सांभाळायला आई वडील, म्हणून म्हटलं ना एकत्र कुटुंब पद्धती खूप फायदेशीर असते. कारण तुझे आई वडील तुझ्या मुलांना असतात तुमच्याकडे आणि तुम्ही पण तुमचं करिअर करून तुमच्या मुलांना सांभाळू शकता. हे सगळं पॉसिबल आहे. पण शेवटी एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. अभ्यास करण्याला एक वेळ असतो. तू म्हणजे मी नंतर करून नाही चालणार, तेव्हाच ज्ञान घेतलं पाहिजे, तेव्हाच अभ्यास केला पाहिजे. आपण काय करतो, अभ्यासाच्या वेळी प्रेम करतो, प्रेम करायच्या वेळेला करिअरच्या मागे लागतो. ह्याला अर्थ नाही ना. म्हणून लग्न हे वेळेवरच व्हायला पाहिजे. एकदा मुलींचं वय गेलं की मग निसर्ग त्यांना हे करत नाही. निसर्ग तुमच्या मनापर्यंत चालत नाही की तुमचं करिअरपर्यंत मी थांबतो असं म्हणत नाही. म्हणजे आजकाल IVF सेंटरवरची गर्दी होते, त्याचं मूळ कारण हेच आहे. जेवढं उशीर कराल तेवढं तुमचं कठीण होऊन बसतं. म्हणून योग्य वयात आणि एकत्र येऊन उत्कर्ष करणं आपला, त्याच्यामध्ये खूप मजा आहे. असं सगळं झाल्यानंतर त्यावेळी एकत्र येऊन आपण प्रयत्न करून पुढे जाणं, याच्यात खूप मजा आहे. माझं वय 29 आहे. हा उशीर झालाय का लग्न करायला? नाही, टाइम आहे. टाइम आहे ना, आताच बरोबर आहे. ओके. 30 मॅक्झिमम 30च्या आत करून टाक. कर्म, प्रसिद्धी, पैसा, अध्यात्म या सगळ्याची आपली चर्चा झाली आहे. तर पैसा, प्रसिद्धी, यश आणि आनंद हे मिळवण्यासाठीचं निंजा टेक्निक मला अगदी थोडक्यामध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मी तुला 4 साधना सांगतो. म्हणजे मी इतका वेळ बोललो की आपण व्यापक केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, सगळं सांगितलं. 4 साधना सांगतो. सोपे आहेत, कोणी करू शकतो, पण करत नाहीत लोक. पहिली साधना म्हणजे मी विश्व प्रार्थना देतो की विश्व प्रार्थना तुम्ही म्हणता तुमच्यातली पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी निघून जाते आणि आतमध्ये एक सुपर पॉझिटिव्हिटी आहे. मी नुसती पॉझिटिव्हिटी म्हणत नाही, सर्वांचं भलं ही सुपर पॉझिटिव्हिटी आहे. ती तुमच्यामध्ये यायला लागते
हळूहळू ती भिनायला लागते रक्तामध्ये. त्यांनी तुमचं मन व्यापक व्हायला लागतं आणि मग तुम्हाला सर्वजण, म्हणजे तुम्ही सर्वांचा विचार केला की सर्वजण तुमचा विचार करतात, सगळीकडनं तुमची व्यवस्था व्हायला लागते, सर्वकडनं कॉपरेशन मिळायला लागतं, हा तुम्हाला अनुभव येईल. हां, हे एक झालं. दुसरी स्ट्रॅटेजी मगाशी मी सांगितलं, वेल विशिंग, म्हणजे आम्ही त्याला भलकरची साधना म्हणतो. म्हणजे जो दिसेल, आता मी मगाशी आलो, पहिलं मी तुमची भलकरची साधना केली, मनात काय म्हटलं, देवा यांचं भलं होते, देवा हे यशस्वी होते, हे मी म्हटलं. आणि हे कनेक्शन आहे ना तुम्हाला खूप उपयोगी पडतं. रिलेशनशिप म्हणतात ना, की ह्यांनी डेव्हलप होते. म्हणून सतत दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करत राहा, जो दिसेल त्याचा, तो ओळखीचा असू दे नसू. तर हे भलकरची साधना जी आहे ना, याने तुम्ही कनेक्ट होता. आणि रिलेशनशिप इज एव्हरीथिंग इन लाईफ. बिझनेसमध्ये रिलेशनशिप काम होते, फॅमिलीमध्ये ती काम होते. सुनेने सासूचा विचार करत राहिलं की हिचं भलं होते, हिचं चांगलं होते, तिने त्याच्याबद्दल म्हणायला लागलं तर बॉन्डिंग सुंदर होत जाईल. हे झालं. तिसरं, कृतज्ञतेचं महत्त्व आम्ही सांगतो. कृतज्ञता ही सर्वात महत्त्वाची आहे. कृतज्ञतेने माणसं जोडली जातात. कृतज्ञता ही एक मोठी शक्ती आहे, ती तुम्हाला सगळं काही देऊ शकते. यशस्वी होण्याचं सामर्थ्य तुमच्या कृतज्ञतेमध्ये आहे. म्हणून तुमच्याकडे जे जे आहे त्याच्यावर तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. सतत जी नोकरी आहे कशी असू दे, त्या बॉसबद्दल तुम्ही कृतज्ञ पाहिजे, त्या कंपनीबद्दल कृतज्ञ पाहिजे, स्टाफबद्दल कृतज्ञ पाहिजे. मनापासून सकाळी उठून जर तुम्ही साधना केली ना, माझ्या बॉसचं भलं होतं, पहिलं म्हणायचं मी बॉसमुळे मी असं चाललंय, मी त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ आहे, भलं होते. त्याच्यानंतर कंपनीचं भरभराट होते, कंपनीमुळे माझं सगळं चाललंय, आज माझा संसार सुखाचा आहे, कंपनीमुळे चाललंय. आपण काय करतो, कंपनी शिवाय देतो. 4 मित्र भेटल्यानंतर बॉस हाच टार्गेट असतो. येस, बॉस टार्गेट असतो. हे आपण बंद करायचं. म्हणून कृतज्ञतेची साधना सकाळी उठून करायची. सुरुवात परमेश्वराने, डोळे उघडले ना, थँक्यू. नंतर आपल्या फॅमिलीची, आपल्या बायकोची, मुलांची, आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून कृतज्ञता, भलकरची साधना, विश्वप्रार्थना, चौथं महत्त्वाचं शरीर. कारण सगळं मिळालं, आरोग्य नसेल तर काय उपयोग नाही. म्हणून आरोग्यासाठी आपण या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करायची. प्रत्येक अवयवाची, जे महत्त्वाचे अवयव त्याची कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे हृदयाची, आपल्या फुफ्फुसाची, आपल्या किडनीची, सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे काय करायचं, मी त्याच्यामुळे माझं सगळं शरीर चांगली आहे. म्हणून आमच्याकडे साधना आहे, ती आमची यूट्यूबवर पण आहे. जीवनविद्या यूट्यूब चॅनल आहे आमचं, त्याच्यामध्ये शरीर साधना आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या साधना मी दिलेल्या आहेत. एक नुसती शरीराबद्दल म्हणायचं, मी दिवसेंदिवस ईश्वर कृपेने दिवसेंदिवस माझी प्रकृती अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होते. सुदृढ म्हणजे चांगलं आरोग्य आणि कार्यक्षम म्हणजे ऍक्टिव्ह. असं म्हणत राहायचं सकाळी उठून, जेव्हा वेळ, थोडा वेळ. असं म्हणण्याने काय होतं याची, आणि त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. शरीराला, अंतर्मनाला, ईश्वराला. हे म्हटल्याने काय होतं, तुमचं शरीर तुम्हाला साथ द्यायला लागतं. जरी काय थोडं मोठं झालं ते बरं होऊन जातं. म्हणून शरीर साधना ही खूप महत्त्वाची. ती जर तुम्ही केली तर तुमचं शरीर चांगलं राहायला मदत होते. काही थोडे मोठे प्रॉब्लेम आले तरी त्याच्याबद्दल सतत तुम्ही दिवसेंदिवस त्याची परिणाम तुम्हाला जाणवायला लागतो. आणि प्रेमाने आंघोळ करताना म्हणा, कुठलीही गोष्ट करताना. आमच्याकडे तर एक अशी बाई आहे ना, की जेवण झाल्यानंतर सगळ्या भांड्यांची कृतज्ञता व्यक्त करते, साफ करून झाल्यानंतर, आणि मग जाते झोपायला. काय म्हणजे लोकांचा आमच्याकडे विचार करतात, काय काय विचार करतात लोक. आम्हीच चाट होतो की याला सुचतं कसं. म्हणून सर्व याची जेवण करताना सगळ्याची कृतज्ञता. आपण कधी आता एवढं कॉम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, इंटरनेट वापरतो, आपल्याला कधी वाटतं याची कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही जेवढी कृतज्ञता व्यक्त कराल ना, तेवढं इंटरनेट तुम्हाला साथ देईल, तो लॅपटॉप तुम्हाला साथ देईल. म्हणून ज्याची कृतज्ञता व्यक्त कराल ते तुम्हाला साथ देतील आयुष्यात. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडमध्ये असं लिहितात की अनेक लोक असे होते की ज्यांनी आजाराला मनाच्या ताकदीवर बरं केलंय. तर हे खरंच शक्य असतं का? अंतर्मनाला काही अशक्य नाही. सद्गुरू म्हणतात, अंतर्मन, तुम्ही एकदा अंतर्मनाकडे तुझा विचार केला पाहिजे, एवढं फक्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी जरा पुन्हा पुन्हा बोलायला लागतं, आपण तो भाव ठेवायला लागतो. ती सगळी एक पद्धत आहे. त्यांनी तुम्ही अंतर्मनाला एकदा पोचवलं की अंतर्मन आकाश पाताळ एक करेल आणि ते करून दाखवेल. आता तुम्हाला साधं रोगाचं मी देतो, त्याच्या अगोदर उदाहरण देतो. ज्या कुटुंबाला मूल होणार नाही, सगळे प्रयत्न केले, IVF केलं, सगळं केलं, शेवटी डॉक्टरनी फाईल क्लोज केली, की आता तुला होणार नाही. पण त्यांची जी सासू होती, म्हणजे तिची आई, त्यांचं सद्गुरूंचं खूप हे होतं. सद्गुरूंनी तिला बघितलं की तुला होणार, तुझ्या मुलाला होणार.
हे सांगितलं होतं. ती त्यांना हे होतं. मग त्यांनी आपल्या सुनेला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हणा. सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे होणार. हा एक विश्वास, हा एक विचार तिने पकडला की होणार. म्हणजे विचारांचं महत्त्व सांगतो. तिने होणार म्हणून त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. ती दिवसातनं 5-5 हजार वेळा प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. सर्वांना चांगलं मुलं होते, नातू होते असं ती म्हणायला लागली. तुम्हाला खोटं वाटेल, तिला नंतर झालं मूल आणि ते सुद्धा नॉर्मल, काही न करता नॉर्मल मूल झालं. आता तुम्ही म्हणाल हे काय योगायोग नाही आहे, 14 वर्षानंतर मूल झालं. कधी झालं? ही आमची स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर झालं. मग आता तुम्ही म्हणाल नाही ते नशिबावर झालं म्हणा, पण आम्ही तसं म्हणत नाही. ज्या अर्थी डॉक्टरांनी क्लोज केली होती अशा कितीतरी आहेत डॉक्टरांनी क्लोज केलेल्या फाईल्स आम्ही ओपन केलेले आहेत. कारण का तुम्ही शरीराला जी काय ऑर्डर देता ना ते शरीर पाळतं. म्हणून नो डिसीज इज इनक्युरेबल, पण तेवढी आपली पॉवर पण लागते. त्यामुळे आम्ही म्हणत नाही की सगळे डिसीज होऊ शकतात, तेवढी तुमची पण पॉवर पाहिजे ना. आपण काय करतो, डॉक्टर सांगतो की काय होणार नाही म्हटलं तर आपण काय होणार नाही म्हणून घेऊन बसतो, बरोबर. पण ते एक उदाहरण देतो. आमच्याकडे नाव घेऊ की नाही मला माहित नाही, नाव घेतो बाहेर. डॉक्टर विद्याधर लाड इज अ हार्ट सर्जन इन वन हॉस्पिटल, बिग हॉस्पिटल. त्याच्याकडे एक बाई आली, तिचं ऑलरेडी त्या हार्टच्या व्हॉल्वचं ऑपरेशन झालं. मी टेक्निकल शब्द सांगू शकत नाही, पण समथिंग विथ द व्हॉल्वचा प्रॉब्लेम होता. तिचं ऑपरेशन झालं होतं, पुन्हा तिचं व्हॉल्व बिघडली म्हणून ती ह्याच्याकडे आली. बाकीच्या लोकांनी सांगितलं की ते शक्य नाही, तू ह्याच्याकडे जा. हा स्पेशलिस्ट. ह्याच्याकडे आल्यानंतर त्यांनी चेक केलं तिला आणि ह्याला काय वाटलं माहित नाही. यांनी सांगितलं काय माहिती, मी तुला औषध देतो, हे औषध 10 दिवस तू घे. एवढी इमर्जन्सी नाही, 10 दिवसांनी आपण करू शकतो ऑपरेशन. त्याला असं वाटलं 35 वर्षाची बाई आहे, 2-2 कशाला ऑपरेशन करा, आपण प्रयत्न तर करून बघूया. हा त्याच्यामध्ये चांगला विचार आला आणि त्यांनी सांगितलं काय की मी तुला औषध देतो, हे औषध स्ट्रॉंग आहे, ते औषध घेऊन तू बरी होऊ शकतेस. 5% चान्स आहे तू बरी होऊ शकते, आपण करून बघूया. नाही तर आहेच ऑपरेशन, मी करणारच आहे तुझं ऑपरेशन. त्यांनी तिला दिलं. 10 दिवसांनी ती गेली. परत गेल्यानंतर बघतो तर चेकिंग केल्यानंतर ती वॉल नीट सुरू झाली. हा पण खुश झाला, पण खरंच चान्सेस फार लेस होते. पण तरी झाल्यानंतर हा तिच्याशी बोलायला झाला की एवढे कमी चान्सेस सुद्धा तुझं झालं खूप, असं त्याने गप्पा मारत होतं. तिने काय सांगितलं की मी कसा विचार केला की 5% चान्स आहे ना, 5 मध्ये मी का नाही. दुसऱ्यांनी काय विचार केला असं 5 ना 95% मी 95%. आता ही विचार करण्याची पद्धत तिने बदलली. तिने काय विचार केला, एवढे डॉक्टर सांगतायत ना 5%, त्या 5 मध्ये मी का नाही, मला होऊ शकतो. हा तिने विचार केल्यामुळे तिथं झालं. तर हा तिने विचार केला असं 5% ना होणं शक्यच नाही. आपल्याला कुठं एवढं नशीब आहे, एवढं काय आपलं नशीब आहे, आतापर्यंत आपला एवढा त्रास झालाय, काय होणार नाही असं म्हटलं असतं, काय झालं नसतं. त्या औषधाचा उपयोग झाला नसता. औषधाचा उपयोग कधी होतो तर विचार पण त्याला कनेक्ट व्हायला. म्हणून 5% चान्सेस असून सुद्धा ती बरी झाली आणि ती घरी गेली विदाउट ऑपरेशन. ती विचार कर. हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला पटलं पाहिजे की हिलिंग पॉवर आपल्याचकडे आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे, हिलिंग कोण करतं, डॉक्टर करत नाही, तोच करतो. किती ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा हिल कोण करतो, हेच आपलं अंतर्मन करतं की आपली शरीराची व्यवस्थाच आहे ना. मग ही व्यवस्था सेल्फ प्रिझर्वेशन करणारी आहे, सेल्फ रिपेरिंग आहे. पण तुम्ही त्याच्यावर एवढे अन्याय करता, कधी जेवता, काही खाता, म्हणजे अन्याय करत करत एक दिवस मग वाट लागते आणि मग धावता तुम्ही. म्हणून पहिल्यापासून अन्याय करू नका. योग्य तो सन्मान ठेवा त्याला शरीराचा. त्याला किती फूड द्यायचं, कुठलं फूड द्यायचं तो विचार करा. हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमची राहील. आणि तरी सुद्धा काय झालं, ही कृतज्ञतेची साधना, शरीराची साधना हे तुम्हाला उपयोगी पडेल. बरोबर. नीतू माणकेंचा एक मी किस्सा वाचला होता एका ठिकाणी की खूप मोठे हार्ट सर्जन पुण्यातले, त्यांना कुठेतरी दक्षिणेत एक पुरस्कार मिळाला म्हणून चालले होते, विमानाची सोय झाली नाही म्हणून बाय रोड चालले होते. तर एका झोपडीमध्ये त्यांना खूपच पाऊस पडत होता म्हणून ते थांबले. ऐकले. तर ती बाई म्हणाली की बाळ झोपते. ते नास्तिक होते आणि ती कृष्णाचा फोटो लावला होता. म्हणे का करते पूजा, म्हणे की माझा विश्वास आहे की कृष्ण माझ्या बाळाला कधीतरी बरं करेल, त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. तर नीतू माणके सारखा एक सर्जन तिथे बसला होता. तर तिच्या पण ती मानसिक पॉवर अशी होती की नीतू माणके स्वतः चालत आले. तिची पॉवर म्हणजे अंतर्मनाची पॉवर, तिचा विश्वास होता. तो विश्वास अंतर्मनाची व्यवस्था निर्माण केली, त्याला तिथे आणलं. बरोबर.
आणि ते काम झालं. तो आला का अंतर्मनाची जी व्यवस्था आहे, बरोबर. अंतर्मन आकाश पाताळ एक करतं म्हणतं त्यालाच म्हणतं. अंतर्मन व्यवस्था करतं सगळी आणि तुम्हाला ते घडवून आणतं. म्हणजे मी अजून एक तुला एक्झाम्पल देतो. त्याचीच बायको डॉक्टर शिल्पा लाड, शी इज अ ब्रेस्ट कॅन्सर रेडिओलॉजिस्ट. मी तिला सतत कॅन्सरशी संबंध येतो. पण आपण ज्याचा विचार करतो ना आजाराचा, तो आजार आपल्याला पण होतो. बऱ्याच डॉक्टरांचा अनुभव आहे की ते ज्याच्या स्पेशलिस्ट आहेत ना त्या आजाराचा विचार करत राहतात आणि त्यांच्यामुळे त्यांना तोच आजार होतो. कारण का त्या आजारांचा विचार ते सतत करत असतात. तेव्हा ही शिल्पा, डॉक्टर शिल्पा लाड म्हणून आहे, ती माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा मी तिला एक सांगितलं की तू आजाराचा, कॅन्सरचा विचार करू नको. कधी कोणी तुझ्याकडे येणार चेकिंगला तेव्हा मनापासून त्याला आरोग्य मिळू दे, हा आरोग्याचा विचार करत राहा, हेल्थचा विचार करत राहा. तिच्याकडे कुठला कॅन्सर असेल, आहे की नाही याचा विचार करू नको. चेकअप केल्यानंतर तुला समजणारच आहे काय. तू नेहमी पेशंट आला की पहिलं मनातल्या मनात त्याचं भलं होते, त्याला चांगलं आरोग्य मिळते, हा विचार डोक्यात ठेव. आणि सगळं झाल्यानंतर तू जेव्हा साईन करते ना रिपोर्टवर, तेव्हा रिपोर्टवर साईन केल्यानंतर तिथे लिही गॉड ब्लेस यू विथ हेल्थ आणि मग सही कर खाली. याचा परिणाम काय होईल ते. तर तिने मी सांगितलं म्हणून सुरू केलं. ती म्हणते त्याचा एवढा मला उपयोग झाला. लोक मी ते लिहिते ना गॉड ब्लेस यू विथ हेल्थ आणि डॉक्टर लिहितोय आणि तो सही करतोय, त्याचा परिणाम एवढा लोकांना झाला की सगळे पेशंट तिच्यावर प्रेम करायला लागले आणि त्याचा उपयोग त्या पेशंटना पण व्हायला लागला. म्हणून सगळेजण तिच्याकडे यायला लागले. समजलं, तिचा बिझनेस तर वाढलाच, तिथे काम करते तिचा बिझनेस वाढलाच, पण त्याच्याबरोबर लोकांमध्ये ती लोकप्रिय झाली. लोक मोठमोठे सर्जन तिच्याकडे पाठवायला लागले. समजलं. मग तिच्याकडे ज्ञान तर होतंच, कारण तिने कॅनडाला जाऊन फेलोशिप मिळवली होती, ज्ञान सगळं होतंच. पण ज्ञानाबरोबर हा जो विचार आहे ना, हा दिल्यामुळे सगळे, आणि तो विचार त्यांच्यापुढे पोचून त्यांचं पण हेल्थ चांगली व्हायला लागली आणि ती त्यांना दाखवायला लागली की तुम्ही पण हे म्हणा वगैरे. म्हणून मला सगळ्या डॉक्टरना मला सांगायचं वाटतं की तुम्ही रोगाचा विचार कमी करा आणि आरोग्याचा विचार करा. रोग तुला ते करायला पाहिजे काय करायचं, पण ते तुम्ही न करता शेवटी तुम्ही त्यांच्या हेल्थबद्दल फिश करा. खूप फरक पडतो, कारण आजार बरा होण्यासाठी एका बाजूने होत नाही. डॉक्टरचं ऑप्टिमिझम, डॉक्टरचं आशा, होप की ती बरं होईल, याला खूप महत्व आहे. एक विचार तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतं. येस, दॅट इज द क्रक ऑफ द पॉडकास्ट असं म्हणायला हरकत नाही. तर अर्थानं म्हणून संपू मी. नक्की, खूप मी पण म्हणतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला नक्की कळवा. आणि आजच्या भागाचं क्रक हेच होतं की तुम्ही इतरांचं भलं करा, तुमचंही भलं आपोआप होईल. इतरांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करा. आज प्रल्हाद दादा पै आपल्या पॉडकास्टवरून त्यांनी गप्पांमध्ये सहभाग घेतला, आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. आम्ही तुमचेही खूप कृतज्ञ आहोत. तुमची टीम तुम्हाला इथे जे घेऊन आले, तुमच्या अगदी चालकापासून तर तुमच्या मॅनेजरपर्यंत सर्वांचे आम्ही कृतज्ञ आहोत. तुम्ही आलात, खूप खूप बरं वाटलं आम्हाला. खूप खूप धन्यवाद. आम्ही पण जीवनविद्या मिशन परिवारातर्फे तुमच्या वैचारिक क्रीडाच्या टीमला, तुला सर्वांना मी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमची भरभराट होऊ दे अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मंडळी, भेटूया वैचारिक गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत कृतज्ञता भावात राहूया. धन्यवाद.